त्याच्यात पण काय का फरक नाही. महायुतीचे दोन महायुतीचे दोन एक आणखी पाहिजे होता. आवाज एकच आहे. नाही आम्ही एकत्र आहोत. आमची संयुक्त पत्रकार परिषद होते, पण मला कळलं की आघाडीवाले वेगवेगळे होऊन गेले. तीन वेगवेगळ्या झाले ना. म्हणजे जे एकत्र पत्रकार परिषद घेऊ शकत नाहीत म्हणजे आता काय महाआघाडी आहे का काय माहित नाही. बिघाडी. आता ते अधिवेशनात देखील तसंच दिसलं. त्यांची आगगाडी आहे, आगगाडी. टांगा पडली घोडेपणा झाला. नाही खरं म्हणजे विरोधी पक्षात इतर तर तुमच्याकडे वाक्यता दिसली नाहीच, पण सभागृहात देखील दिसली नाही. दुर्दैवाने पावसाळी अधिवेशन आपलं यशस्वी झालं म्हणजे झालं यशस्वी झालं, पण दुर्दैवाने की जशी आमची अपेक्षा होती की विरोधी पक्षाने जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले पाहिजे, सभागृहामध्ये उत्तर घेतलं पाहिजे, शासनाकडून त्याची सोडवणूक करून घ्यायला पाहिजे. मग शेतकरी असतील, इतर जे काही घटक आहेत आपले सर्व, त्यांच्याबद्दल मतदारसंघातले असतील, राज्यव्यापी असतील, परंतु तसं काही आम्हाला तिकडे दिसलं नाही. आणि त्यांना फक्त बाहेर पायऱ्यांवर सरकारचा निषेध करणं, जसं मुख्यमंत्री म्हणाले की खोट्या सगळ्या हवेमधले बार उडवणं, हवेत बाण सोडणं आणि खोट्या सगळ्या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये इतके खोटे प्रश्न होते. म्हणजे प्रश्न एक वेगळा आणि म्हणजे उत्तर तर आम्ही बरोबर नीट दिली, परंतु त्यामध्ये प्रश्न विचारताना देखील किंबहुना अंतिम आठवडा प्रस्ताव असेल, लक्षवेधी असेल, चुकीच्या माहितीच्या आधारावर, अर्धवट माहितीच्या आधारावर त्या ठिकाणी हे सगळं कामकाज करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खरं म्हणजे त्यांनी आता तुमच्या समोरच रोज तिकडे पायऱ्यांवर आंदोलन करतात. आता एका फलक घेऊन करत होते ते ठीक आहे. आता फॅन्सी ड्रेसचे कॉम्पिटिशन पण केले त्यांनी यावेळेस. हा भोपळा वगैरे ठीक, पण ते काय काय घालून आले होते ना, त्यामुळे आता लुंगीशी त्यांची जवळ वाढली. लुंगीशी जवळच वाढली. कशी वाढली माहिती आहे ना. त्यामुळे ते लुंगी बनियान घातली त्यांनी, ठीक आहे. परंतु एकच आहे, जे काही प्रकार झाले खाली सभागृहामध्ये देखील अध्यक्षांकडे अतिशय म्हणजे आक्षेपार्ह हातवारे करून अध्यक्षांच्या बद्दल सभागृहात बोलणं, बाहेर मीडियामध्ये आपल्याशी बोलणं, अध्यक्षांच्या वर शंका घेणं, अविश्वास दाखवणं, हे खरं म्हणजे लोकशाहीमध्ये हे सार्वभौम सभागृह आहे, त्याचा अपमान आहे. आणि बाहेर देखील म्हणजे सभागृहात बोला ना तुम्ही, सभागृहात बोलण्यासाठी आहे, प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आहे. आणि आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं सगळं सरकार तो पूर्ण तयारीमध्ये आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी. परंतु दुर्दैवाने ते झालं नाही आणि तो खालचा प्रकार देखील झाला मारामारीचा, तो देखील अतिशय अक्षम्य आणि दुर्दैवी प्रकार झाला की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं घटना होऊ नये. ते मुख्यमंत्र्यांनी देखील गांभीर्याने, सरकारने देखील गांभीर्याने आणि अध्यक्षांनी गांभीर्याने घेतलेलं आहे. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती होणार नाही अशी अपेक्षा, आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने याचं पावित्र्य जपलं पाहिजे. अधिवेशन तर अतिशय कामकाज देखील मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, 16 विधेयक पारित झाली आणि अध्यक्ष आमचे खाली विधानसभेचे आणि वरती सभापती अतिशय म्हणजे त्यांनी सगळ्यांना बोलण्याची संधी दिली, कुणालाही असं डावं उजवं केलं नाही. परंतु विरोधी पक्षाला बोलायचंच नाही, विरोधी पक्षाला म्हणजे फक्त आरोपच करायचे, टीकाच करायची, तर त्याला काही कोणाचा इलाज नसतो. आणि त्यामुळे त्यांनी त्यांचं काम केलं आणि आम्ही सरकार म्हणून विधेयक जी लोकहिताची विधेयक आहे ती पारित झाली. अनेक निर्णय आम्ही घेतले याच्यामध्ये. मगाशी सांगितल्याप्रमाणे जनसुरक्षा विधेयक, नक्षलमुक्त महाराष्ट्रासाठी अनेक म्हणजे वर्षापासून त्याची आवश्यकता होती. अर्बन नक्षल जो विषय आहे की त्याला आपल्याला, आणि त्याच्यामध्ये देखील
मुख्यमंत्री महोदयांनी सगळं सांगितलं की असं कुठलंही कुणावरही असं आपण तात्काळ कारवाई करता येणार नाही. असं एक पारदर्शक जनसुरक्षा विधेयक देखील मंजूर झालं. झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्रासाठी देखील निर्णय झाले. या मुंबईतल्या झोपडपट्ट्यांचं जे पुनर्विकास थांबला, म्हाडाच्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास प्रलंबित आहे, त्याला आपण चालना देतोय. मुंबईकर जो मुंबई बाहेर फेकला गेलाय केलं जाते असं एकनाथ शिंदे या ठिकाणी म्हणालेले आहेत. अंतिम आठवडा प्रस्तावात खोटे प्रश्न होते असं देखील एकनाथ शिंदेंनी वक्तव्य केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.